Audio Jungle. नमस्कार, मी आशिष तांबे. स्वागत आहे तुमचं फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. मानवी मन ही विचारांची युद्धभूमी आहे आणि सध्याच्या मानवाला तुम्ही म्हणाल तर रोज इतक्या काही धकाधकीच्या आयुष्यामध्ये इतक्या विचारांना त्याला तोंड द्यावं लागतं, कारण त्याच्या छोट्या छोट्या विचारांवर अनेक निर्णय अवलंबून असतात आणि ह्या विचारांचं थैमान त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. मग अशा वेळेला आपल्याला नक्की काय हवं आहे याच्यासाठी थोडा का होईना रोजच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी जर का निर्णय घेतले तर त्याच्या आयुष्याची एक दिशा त्याला सापडू शकते. माया अशाच एका विचाराला हात घालतो. आपण त्याचप्रमाणे पाहत असतो की अनेक विजोड जोडपी आपल्याला दिसतात. काहींच्या वयामध्ये खूप अंतर असतं किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्याला नक्की का पसंत केलंय हे आपल्याला समजत नाही, किंवा त्यांनी कुठले कधी निर्णय जे घेतलेले असतात त्याचे काही परिणाम त्याला भोगावे लागलेले असतात. तर या सगळ्या गोष्टी मागे म्हणजे जो रिझल्ट येतो त्याच्या मागे असते ती एक वेळ, जेव्हा त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात. मग अशा वेळी एखाद वेळेस तो माणूस केवळ एखाद्या माणसाबरोबर तो समदुःखी म्हणून कनेक्ट झालेला असतो. माया अशाही विचारांना हात घालतो. मुक्ता बर्वे ह्यात नायिकेची अर्थात मायाच्या भूमिका करतायत त्या. आणि मुक्ता बर्वे एक फिजिओथेरपिस्ट दाखवलेले आहेत. त्या भारतातून लंडनमध्ये सेटल झालेल्या आहेत. त्यांचं डिवोर्स झालेलं आहे. त्यांचा काही पास्ट आहे आणि त्या पास्टशी स्ट्रगल करत करत त्यांनी एक काही निर्णय घेतलेला आहे आणि सध्या त्या फिजिओथेरपिस्ट म्हणून लंडनमध्ये एकट्याच राहत आहेत आणि ते काम करत आहेत. त्यांना एक मामी आहे आणि जरी ती मामी असली तरी सुद्धा त्यांचा काही पास्ट नक्कीच म्हणजे असा रीड बिटवीन द लाईन सारखा आपल्याला समजून घ्यायला लागतो, कारण त्यांनी एका नवीन ब्रिटिश माणसाबरोबर लग्न केलेलं आहे मार्क नावाच्या, आणि त्यांच्याबरोबर त्या जीवन कंठत आहेत. पण इथे मायाला त्यांची सोबत आहे, साथ आहे लंडनमध्ये, आणि त्या मामीच्या भूमिकेमध्ये आहेत रोहिणी हट्टंगडी. गिरीश ओक हे एक मर्चंट नेव्ही मधले ऑफिसर दाखवलेले आहेत, खलाशी, आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य असंच समुद्रावरती काढलेलं आहे. त्या संदर्भात त्यांचं एक पुस्तकाचं लिखाण पण चालू आहे. पण आयुष्यातल्या अनेक कटू अनुभवांनी, कारण त्यांची पत्नी त्यांना सोडून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ते खूप असे एकटे पडलेले आहेत आणि आपण कोणाकडनं तरी नाकारले गेलेले आहोत ही भावना डायजेस्ट न झाल्यामुळे खूप चिडचिडे झालेले आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांनी दारूला जवळ केलेला आहे. त्यांना एक मुलगा आहे जो अतिशय आनंदी स्वभावाचा आहे. त्याचाही पास्ट आहे, त्याच्याही प्रेयसीचा आधी मृत्यू झालेला आहे, पण त्याला एक गोड मुलगी आहे आणि तो ह्या सगळ्या दृष्टीकडे अतिशय पॉझिटिव्हली बघत असतो, अतिशय आनंदाने घेत असतो आणि हे सगळं चालू असताना स्वतःच्या मुलीचा सांभाळही अतिशय उत्तम प्रमाणे करत असतो. अर्थातच इतकं पॉझिटिव्ह एनर्जी देणारं पात्र आहे, त्याच्यामुळे हा रोल सिद्धार्थ चांदेकरनी अतिशय उत्तम सादर केलेला आहे. या सर्व पात्रांना जोडून धरणारा एक दुवा आहे, ते म्हणजे विजय केंकरे. विजय केंकरे हे ह्यांच्या गिरीश ओकांच्या मित्राच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते पब्लिशर सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ते मुंबई लंडन करत असतात आणि अगदी लहानपणापासून गिरीश ओकांचे मित्र असल्यामुळे या सर्व पात्रांच्या भावनांशी ते कनेक्ट झालेले दाखवलेले आहेत. तर हा झाला एक ओव्हरऑल स्टोरीचा पाया. मगाशी म्हटल्याप्रमाणे कलाकार 5 कलाकार मुख्य कलाकार आहेत आणि प्रत्येक म्हणजे जे आपण कॅरेक्टर बघितलं चित्रपटामधलं, तर त्याच्यासाठी ह्या पात्रांची निवड जी केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे. त्याच्यामुळे कास्टिंग डायरेक्टरचा इथे विशेष कौतुक करायला हवंय नक्कीच. आता जर का आपण बघितलं तर हा अख्खा चित्रपट आहे ना, हा मायाच्या भावविश्वातून जात असतो, म्हणजे आणि तो फ्लॅशबॅक आणि करंट सिच्युएशन असा तो मध्ये फिरत असतो. पण अख्खा चित्रपट आहे तो मायाच्या भावविश्वातून जातो आणि सर्व कलाकारांनी अतिशय उत्तम कामं केलेली आहेत, त्यात काही वादच नाहीये. संगीत या चित्रपटाचं विशेष सांगण्यासारखं आहे, कारण पार्थ उमराणींनी याला संगीत दिलेलं आहे. ते स्वतः गायकही आहेत, पण मुख्य त्याच्याबद्दल सांगावं असं वाटतं कारण क्लासिकल बेसची गाणी थोडी फार आहेत. त्याशिवाय हा अख्खा चित्रपट हा एक संथ गतीने जातो, म्हणजे एक सिंपल चित्रपट आहे आणि तो सिंपल आहे म्हणूनच तो चित्रपट बनवायला खूप कठीण आहे. कारण मी आधीच्या रिव्ह्यू मध्ये पण म्हटलं होतं की
सिंपल चित्रपट बनवणं जरा कठीण असतं, कारण त्याच्यासाठी तुम्हाला फ्रेमवर्क म्हणजे कथा खूप सबळ लागते, फ्रेमवर्क त्याप्रमाणे पटकथा लिहावी लागते आणि तसेच संवाद लिहायला लागतात. तर ह्या सर्व बाजू आदित्य इंगळे आणि समीर कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम सांभाळलेले आहेतच. आणि संगीतही पार्थ उमराणींनी खूप छान दिलेलं आहे. कधी कधी कसं होतं माहितीये, म्हणजे तुम्ही घरातल्या गृहिणीला विचारा किंवा एखादा उत्तम शेफ असतो त्याला तुम्ही विचारा, की सगळं छान असतं आपल्याकडे, म्हणजे उत्तम प्रकारच्या ताज्या भाज्या आणलेल्या असतात, उत्तम क्वालिटीचे मसाले आणलेले असतात, सगळं काही जुळून असतं, पण तरी ती काहीतरी गोची होते आणि तो जो पदार्थ असतो तो काय मनासारखा होत नाही. मायाचंही तसंच झालेलं आहे. एवढे कसलेले कलाकार आणि एवढी सगळी उत्तम टीम असूनही चित्रपट अतिशय भरकटल्यासारखा वाटतो. नक्की चित्रपटामध्ये म्हणायचंय काय आपल्याला तेच कळत नाही. काही उदाहरणादाखल गोष्टी तुम्हाला मी सांगतो. चित्रपट हा लंडनमध्ये शूट केलेला आहे. जवळजवळ 95% चित्रपट हा लंडनमध्ये आहे. वास्तविक पाहता ही कथा ही एका सर्वसामान्य मुलीच्या भावविश्वातून जाणारी कथा आहे. त्याच्यासाठी लंडन का, हे प्रेक्षकांना कधीही कळत नाही. कथा आपल्या मातीत घडते आणि त्याचमुळे ती आपल्याशी कनेक्ट होणारी अशी कथा आहे. अर्थात ही कोणाच्याही बाबतीमध्ये घडू शकते, लंडनमध्ये पण घडू शकते, कुठेही घडू शकते, पण ती अगदी 101% आपल्या मातीत घडणारी कथा आहे. त्याच्यासाठी लंडन का वापरलं गेलंय कळत नाही प्रेक्षकांना. जर का तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचे लोकेशन्स हवे असतील तर सुरेख लोकेशन्स भारतात अवलंबून आहेत, सॉरी, भारतात उपलब्ध आहेतच. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हा चित्रपट बघतो तेव्हा आधीच्या जे काही कमी सीन्स आहेत मुक्ता बर्वेंना, जे आधीच्या भारतातल्या मुक्ता बर्वे ज्या दाखवलेल्या आहेत, तेव्हा त्या नेहमी सलवार कमीजमध्ये आहेत, अशा एकदम घरातल्या दाखवण्यासाठी, आणि लंडनमध्ये त्यांना वेस्टर्न कपडे दाखवलेले आहेत. तर मला एक खूप म्हणजे हा प्रश्न विचारायचा आहे दिग्दर्शकाला, लेखकाला, सगळ्यांना, की एक स्ट्रॉंग मुलगी होण्यासाठी किंवा एक अतिशय कणखर स्त्री होण्यासाठी तिला मॉडर्न कपड्याची गरज लागते का? का तिला लंडनला गेल्यावरच तिच्यातली कर्तृत्ववान स्त्री जागृत होते? तर हा अतिशय चुकीचा विचार आहे, कारण भारतामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा कर्तृत्ववान स्त्रिया आपण पाहायला मिळतात आणि त्या अगदी साडीमध्ये सुद्धा वावरतात आणि तरी त्या तितक्याच कर्तृत्ववान आहेत, किंबहुना त्यांच्यापेक्षा खूप जास्ती कर्तृत्ववान आहेत. त्याच्यामुळे हा विरोधाभास का घेतला आहे कळत नाही, प्रेक्षकांना ते डायजेस्टच होत नाही. त्याचप्रमाणे मायाचा भावविश्वासचा गोंधळ आहे, सगळं मान्य आहे, पण समोर सगळं काही चांगलं घडत असताना सुद्धा मुद्दामून तिरका विचार करून निर्णय जेव्हा घेतले जातात एंडकडे, तो का कधीही कळत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ एकच डाऊट राहतो प्रेक्षकांच्या मनामध्ये, की ते म्हणजे माझ्यासारख्याच समदुःखी असलेल्या माणसाबरोबर मी कनेक्ट झाले का? पण हा विचार करताना कुठल्याही प्रकारचा म्हणजे काहीच इतर विचार माया करताना दाखवलेली नाहीये. हाही एक गोंधळ, जेव्हा तिच्यासमोर उत्तम ऑप्शन्स अवेलेबल असतात तेव्हा सुद्धा हाही गोंधळ काही प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही म्हणावा तेवढा. आणि मला स्वतःला असं म्हणायचंय, हो, मराठीमध्ये आता काय म्हणतो आपण त्याप्रमाणे उत्तम प्रकारचे धाडसी प्रयोग होतात, अमान्य नाहीच आहे आम्हाला. पण शेवटी आपण एक कमर्शियल धाटणीतला चित्रपट करत आहोत. आपल्याला प्रेक्षकांना खेचून आणायला लागतंय, एस्पेशली आत्ताच्या काळामध्ये जेव्हा OTT अवेलेबल आहे, लोकांना एंटरटेनमेंट मोबाईलवर अवेलेबल आहे. अशा वेळेला जेव्हा आपल्याला चित्रपटामध्ये खेचून आणायचं आहे प्रेक्षकांना, आपल्याकडे उत्तम कलाकार आहेत, तेव्हा इथे कथाकार, दिग्दर्शक ह्यांना काय दाखवायचं आहे या सगळ्यातून एंड पर्यंत जाताना, हा जो इनकम्प्लीटनेस का दाखवायचा आहे, जेव्हा ऑप्शन्स आहेत तरी सुद्धा ह्याची काहीही सुतराम म्हणजे काही कनेक्टिव्हिटीच लागत नाही. मग असं कुठेतरी वाटतं, म्हणजे प्रेक्षकांना त्यांना असं तर नाही ना सांगायचं आहे, मना सावध हो, कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी सावध हो, असं तर नाही ना सांगायचं आहे, कारण हा सिम्पली कॉम्प्लिकेटेड चित्रपट आहे. ह्या सगळ्यासाठी मी असं म्हणेन, कलाकारांनी सगळं काही उत्तम असलं, दिग्दर्शन उत्तम असलं, संगीत उत्तम असलं, तरी सुद्धा ह्या कलाकाराला ह्या चित्रपटाला द्यावे लागतायत 2.5 स्टार्स, म्हणजेच 2.5 स्टार्स. तुम्हाला आमचा जर का हा रिव्ह्यू आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.